₹35ची फी भरता आली नाही, पण ती फी भरण्यासाठी मला काय काय करावं लागलं आणि तरीही मी शिवणकाम कसे शिकले हे तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की आपणही कसं शिकावं ते. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी लहानपणापासून खूप कष्ट केले, तसे सगळेच कष्ट करतात, पण मी माझं सांगते आपलं. 5वीत असताना आईसोबत घरकामाला जायचे. एका घरी आईला कामासाठी वेळ जुळत नव्हता, तेव्हा मीच त्या मॅडमला विनंती करून काम सुरू केलं. सुरुवातीला त्या तयार नव्हत्या, कारण माझं वय कमी होतं, पण माझ्या आग्रहामुळे त्यांनी मला कामावर ठेवलं. त्या मॅडमनी मला 2 वर्ष शाळा शिकवली. त्यांनी माझ्या शाळेचा सर्व खर्च केला. 7वी पूर्ण होईपर्यंत मला शिकवलं. इंग्लिश वगैरे मला त्यांनीच शिकवलं. 7वी झाल्यानंतर मी ते काम सोडलं, कारण त्यांना मोठी मुलगी झालेली चालत नाही, पण त्या माझ्या संपर्कात होत्या. मला शिवणकाम शिकायचं होतं, पण त्यावेळी शिवण क्लासची फी फक्त ₹35 असली तरी आमची परिस्थिती इतकी हलाखीची होती की ते देणे शक्य नव्हतं. म्हणून आईने मला एका ठिकाणी कामाला ठेवलं, जेणेकरून मी शिवण क्लासला जाऊ शकेन. सुरुवातीला त्यांनी मला पाठवलं, पण नंतर बंद केलं. आईला हे कळल्यानंतर तिने मला तिथून काढून घेतलं. त्यानंतर मी दुसरीकडे हातशिलाईचं काम करू लागले. काही दिवसांनी माझी आई अल्पशा आजाराने कायमची सोडून गेली. त्यानंतर मी माझ्या मामीसोबत औषधाच्या खोक्याची लॉकिंग पेस्टिंगचं काम करू लागले. एक दिवशी माझी वहिनी बोलली, बाई तुम्ही थोडं शिवणकाम शिकलातच आहात, तर पुढे आणखीन शिका. पण मला शिवण क्लास कुठे आहे हेही माहीत नव्हतं. आमच्या समोरची मुलं ज्या क्लासला जायची त्या दादांनी मला लोअर परेलच्या मॉडर्न शिवण क्लासमध्ये नेलं. माझ्या कामाची वेळ आणि क्लासची वेळ जुळत नव्हती, पण तिथल्या सरांनी माझ्यासाठी वेळ जुळवून दिली. त्यावेळी क्लासची फी ₹50 होती आणि प्रमाणपत्रासाठी ₹100 द्यावे लागत होते. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, म्हणून मी प्रमाणपत्र घेतलं नाही, पण शिकणं मात्र सोडलं नाही. तिथे एक वयस्कर सर होते. ते मला नेहमी म्हणायचे, तुला जेवढं लवकर शिकता येईल तेवढं लवकर शिक, कारण मला कधीही कामावरून काढू शकतात. खूप चांगले सर होते. त्यांनी मला मनापासून शिकवलं. ब्लाऊजपासून पॅन्ट शर्टपर्यंतचे डायग्राम सगळे मी काढून घेतले फटाफट. काही दिवसांनी ते सर येणं बंद झालं आणि आधी शिकलेल्या मुलं शिकू लागली. त्याच दरम्यान माझं लग्न ठरलं आणि 6 महिन्यात मला क्लास सोडावा लागला. माझ्या नवऱ्याने माझ्याशी लग्न करण्यामागचं एकच कारण म्हणजे मला शिवणकाम येत होतं. लग्नानंतर माझ्या छोट्या नंदेने मला खूप मदत केली. त्या स्वतःच्या ब्लाऊज शिवायला द्यायच्या आणि ज्या शाळेत त्या शिक्षिका होत्या तिथल्या बायकांचे ब्लाऊजही माझ्याकडे आणून द्यायच्या, जेणेकरून मला ब्लाऊज शिवायला मिळावं. माझे सासू सासरेही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मी दिवसभर काम करून यायचे, आल्यानंतर जेवण बनवायचे आणि मग रात्री उशिरापर्यंत कधीकधी 11 वाजेपर्यंत ब्लाऊज शिवायचे. मी आईबाबांना सांगायचे, तुम्ही जेवून घ्या, मला वेळ लागेल. पण आई बाबा बोलायचे, नाही तुझा होऊ दे, मग आपण एकत्र बसून जेवू. आज मी जे काही शिकले, जे काही उभं राहिलं, ते या सर्वांच्या प्रेमामुळे, पाठिंबामुळे आणि माझ्या मेहनतीमुळे. ब्लाऊज शिवताना कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्यावर कशी मात करायची याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद.